काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्रवक्ते तसेच शिवसेना जी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची त्यांना डुबवण्यामध्ये ज्यांनी महत्त्वाचा रोल निभावला असे संजय राऊत आज संभाजीनगरमध्ये आले होते आणि आल्यानंतर त्यांना काही जुन्या आठवणीचा उजाळा त्यांनी या ठिकाणी दिला. प्रेमाबद्दल काही बोलले. आम्ही 25 वर्ष प्रेम केलं, आता त्यांचा घटस्फोट झालाय. काही अनेक वाक्य त्यांनी वापरले. ते वाक्य वापरण्यात मला काही इंटरेस्ट पण नाही. परंतु ज्या शिवसेना प्रमुखांनी यांना शिकवण दिली असं हे म्हणतात, ज्या शिवसेना प्रमुखाच्या शिकवणीवर आम्ही मोठे झालो, त्यांच्याबरोबर अनेक काळ काढला असं हे जे सांगतात, ते शिवसेना प्रमुख असे बोलले होते या संभाजीनगरच्या सभेमध्ये. प्यार किया तो डरना क्या. एखाद्यावर प्रेम करत असाल तर तुम्ही बिनधास्तपणे करा असं गोपीनाथ मुंडेंना शिवसेना प्रमुख या संभाजीनगरच्या जाहीर सभेमध्ये बोलले होते. परंतु आता यांचं असं उलट जे आकडे फिरलेले आहेत, त्यांचे जे काटे उलटे फिरलेले आहेत, त्यात हे म्हणतात की आम्ही प्रेम करून फसलो होतो. यांना असं वाटतं की एखाद्यावर प्रेम करायचं म्हणजे त्याचे पूर्ण कपडे उतरवायचे. असं होत नसतं. आपण काम करताना इतरांच्या भावना सुद्धा समजून घेतल्या पाहिजे आणि आपल्या भावना सुद्धा इतरांना समजल्या पाहिजे. यांना एका हाताने टाळी वाजवायची सवय आहे, म्हणून त्यांनी आज पुन्हा त्याच पद्धतीने टीका करायचा प्रयत्न केलेला आहे. मी त्यांना या माध्यमातून निश्चित सांगेन, तुम्ही इतरांची चिंता करू नका. आम्ही कोंबड्यासारखे मरणार आहोत का बोकड्यासारखे चढणार आहोत किंवा आम्ही काय म्हणतात त्याला रेडा आहोत, याची सगळी चिंता तुम्ही करू नका. आम्हाला भविष्याची चिंता नाही, आम्हाला मुद्द्याशी किंवा आमच्या बाळासाहेबांच्या विचाराची चिंता होती. म्हणून आम्ही केलेला उठाव ह्या महाराष्ट्राने नाही जगाने पाहिलेला आहे. कल क्या मिलेगा या भीतीवर आम्ही राजकारण करत नसतो आणि करणार नाही. म्हणून आमची चिंता करण्यापेक्षा तुमची असलेली काय आघाडी वगैरे चालली ना ती, त्याची चिंता जरूर करा. तुम्हाला जो सर्वांनी जो काही जीपीए दिलेला आहे, पॉवर ऑफ अटर्नी ज्याला म्हणतात, ती जी तुम्हाला दिलेली आहे ती सांभाळून लॉकरमध्ये ठेवा. कारण की काही दिवसातच या 10 तारखेनंतर तुम्हाला त्याची आवश्यकता भासणार आहे. तुम्हाला हेच लोक ज्यांच्याकडून पॉवर ऑफ अटर्नी घेतली तेच लोक तुमच्या मागे लागणार आहे, एवढं मात्र निश्चित आहे. 10 दिवसात गिरीश महाजनाने जे वक्तव्य केलंय की 15 दिवसामध्ये भूकंप होणार आहे, 13 तारखेला भूकंप होणार आहे, यात मध्ये सत्यता आहे. या पक्षातल्या उबाठा गटातले असतील, राष्ट्रवादीचे असतील, काँग्रेसचे असतील, तेथील कार्यकर्ते कंटाळलेले आहेत. आता ते संभ्रम अवस्थेत आहेत, नेमकं आम्ही कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घ्यायचा आहे. आणि म्हणून त्यांच्यात असलेली अंतर्गत ज्या नाराजग्या आहेत त्या आता बाहेर येतील. त्यांना हे लोक ईडीचं नाव देतील. म्हणजे गेले ते गद्दार, ते धोकेबाज, त्यांना ईडीचा धाक होता, असे सगळे वाक्य हे वापरणार आहेत. परंतु कार्यकर्त्यांनी सुद्धा, इतर पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा हे मनोमन ठरवलंय की आता या लाथाळीमध्ये बसण्यापेक्षा आपण एक आपल्या स्वाभिमानानं इतर पक्षात जाऊन, मग ते शिवसेना असो किंवा भाजपमध्ये जाऊन आपण आपल्या स्वाभिमानानं जगावं. म्हणून हा मोठा भूकंप ह्या 13 तारखेनंतर होईल. म्हणजे काय समजायचं, एनसीपी, काँग्रेस, उरलेली शिवसेना, असे कोण कुठे काय येणार आहेत असं काही? उरलेल्या शिवसेनेचे तर कधी तयार आहेत, एका पायावर तयार आहेत ते. आता यांना जे काही त्यांनी दाखवत आलेले चॉकलेट जे दिलेले, 10 तारखेला शिंदे पाय उतार होणार, मग आपलं सरकार येणार, मग आपण पुन्हा तुम्ही थांबा, वाट पहा. 15 लोकांमध्ये सरकार आणता येते. हे जगातलं 8वं आश्चर्य आहे यांचं. 15 लोक राहिले तर कसं सरकार येईल आणि कसं चालेल हे काहीही कल्पना विलास करू शकतात. स्वप्न दाखवण्यामध्ये लोक पटायत आहे. 15 लोकांचं हे सरकार स्थापन करणार आहेत आणि म्हणून तरीही काही लोकांनी थांबा, ठीक आहे ना,
10 तारखेची वाट पाहू. 10 तारखेला जेव्हा यांची वाट लागेल त्या टायमाला खऱ्या अर्थानं हे सगळेजण शुद्धीवर येतील. पण कोण कोण येणार आहे काही असेल ना? आहे ना नावं सगळे. आता डिक्लेअर कशाला करू द्या बिचाऱ्यांच्या ह्याच्यावर कशाला आणखीन. आता त्यांना बी कस्टडी, त्यांच्याही मागे आणखीन काय त्यांचे ते पंटर राहतील. हे न करता त्यांना 10 तारखे जाऊ द्या. 10 तारखेनं सगळं चित्र स्पष्ट होईल. तुम्हाला सांगतो ही लोकसभा आणि विधानसभा या पक्षाकडे उमेदवार राहतील का नाही ही सुद्धा शंका आहे. तुम्ही म्हणाले की जगातलं आश्चर्य, कारण 15 लोक शिल्लक आहेत, पण काटे फासे कधी नेहमी फिरत असतात इकडे तिकडे तिकडे इकडे. असं तुम्ही कुठल्या मुद्द्यावर म्हणता की ठाम? निकाल लागला की 15 लोक त्यांना अपात्र एक तर व्हावं लागेल किंवा पक्ष इतर जॉईन करावं लागेल. आणि आमच्या पक्ष जॉईन करण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. हे साधं गणित आहे. अपात्रतेचे घ्यायचं आहे, सर्टिफिकेट घ्यायचं आहे का पक्षांतर करायचं आहे हे तातडीने त्यांना लक्षात येईल. त्याच्यासोबत काँग्रेस एनसीपी आहेच ना. काँग्रेस एनसीपी त्यांचा विषयच कुठं राहिला. त्या फोडायला आता आमचा संजय राऊत मजबूत आहे. ते आम्ही सुपारी संजय राऊतला दिलेली आहे. आताही तुम्ही पाहिलं तर राष्ट्रवादीमध्ये असलेले जे काही 2-4 चेहरे आहेत असं ते मानतात, त्यांच्यामध्ये जे काही वादविवाद चालू आहे. म्हणून काल एका त्यांच्या माजी नेत्यांनी सुद्धा सांगितलं की राष्ट्रवादी फोडायला आता इतरांची गरज नाही, ते आपसातच फुटतील आणि त्यांचं पुन्हा कोणत्या पक्षात जातील. मला वाटतं लवकरच त्यांचं सुद्धा काँग्रेसमध्ये विलिनीकरण होईल की काय अशी शंका वाटायला लागली. महायुतीच्या बैठकीमध्ये घटक पक्षांची काल तीव्र नाराजी दिसली होती. लोकसभेमध्ये घटक पक्ष जे आहेत ते कोणत्या जागा देणार आणि त्यातल्या त्यात 3च फक्त जागा वाटप करणार असं सुरू आहे. आणि त्यामुळे त्यांनी आता सवाल विचारला की आमचं काय? असं झालेलं नाही. काल महायुतीची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सगळ्या पक्षाचे प्रमुख हे दादा भुसेच्या बंगल्यावर बसले होते. त्या ठिकाणी त्याच्या चर्चा, प्राथमिक चर्चा ज्याला म्हणतात, त्या नेत्याने केलेली आहे. प्रत्येकाचं काय म्हणणं आहे किंवा प्रत्येकाला काय वाटतं, इलेक्शन लढवण्यापासून तर जागा वाटपापर्यंत या प्रत्येक गोष्टीवर त्यांची चर्चा झालेली आहे. आणि त्या चर्चेच्या अनुषंगानं आता ही जी काही पुढची जी स्टेप आहे असेल ही राम मंदिर उद्घाटनानंतर एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा यांची मुख्य बैठक त्या होईल. आणि त्यानंतर जागा वाटपाचा निर्णय, लोकसभा लढवण्यासाठी कोणते पूरक मतदारसंघ याची चाचपणी, हे सर्वाचा आढावा त्या 22 तारखेच्या उद्घाटनानंतर घेतला जाईल. आधीच तुमच्यामध्ये भाजप, शिवसेना आणि एनसीपी या तिघांमध्येच जागा वाटपासाठी रस्सीखेच आहे. मग त्या घटक पक्षातले जे छोटे छोटे आहेत त्यांच्या वाट्याला काय येणार असा प्रश्न तुम्ही विचारताय? निश्चित याबद्दलचा सर्व प्लॅन ज्याला म्हणतात, ऍक्शन प्लॅन ज्याला म्हणतात, तो या तिन्ही नेत्यांनी तयार केलेला आहे. म्हणून घटक पक्षाला चिंता करण्याची काही गरज नाही. पण त्यांच्या बैठकीला मुख्यमंत्री नाही, उपमुख्यमंत्री नाही, मग काय? ही बैठक तशी नव्हती. तुम्ही बैठकीला एक वेगळं स्वरूप देताय. ही बैठक मी सांगितलं की प्रत्येक पक्षाचे जे काही युतीमध्ये आहे त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक होती. जे कोर कमिटी ज्याला आपण म्हणतो त्यांची ती बैठक होती, प्राथमिक बैठक होती. या बैठकीमध्ये त्यांनी आपापले मतं एकमेकाशी चर्चा करून एकत्रितपणे मग मुख्य नेत्यांबरोबर जी काही बैठक होईल त्या बैठकीवर ते मांडायचे. म्हणून ही प्राथमिक चर्चा केली. 22 तारखेला होणारी चर्चा जी आहे ती फायनल चर्चेच्या दिशेने जाणार. या बैठकीमध्ये तुमचे जे छोटे मोठे घटक पक्ष आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केली की आमचा वापर फक्त सभामध्ये गर्दी वाढवण्यासाठी केली जाते. आणि याला उत्तर संजय राऊतांनी दिले की तुमच्यासोबतचे सगळे घटक पक्ष मेलेल्या कोंबड्या आहेत, त्यांच्याकडे आम्ही लक्ष देतो. संजय राऊत काय बोललाय ते त्यालाही कळत नाही. कदाचित रात्री लग्नामध्ये आल्यामुळं रात्री थोडासा पाहुणचार जास्त झालेला दिसतोय. म्हणून सकाळी 8:30 वाजताच आज ते बोलले. उतरण्याच्या पहिलेच आपण बोललेलं बरं असं कदाचित त्यांचं असल भ्रम असेल. म्हणून ते बोललेले आहेत. रात्रीच्या कोंबड्या सकाळी त्याच्या पोटामध्ये कावकाव करत असल्यामुळं त्यांनी ते उदाहरण दिलेलं आहे. आमच्यामध्ये कोणताही मतभेद किंवा वाद नाहीत हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. राऊत हे बगर हँगओव्हरचे दिसत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? राऊत हे हँगओव्हरमध्येच असतात नेहमी. म्हणून त्यांचा हँगओव्हर ना कधी उतरत नाही. चेहरा सकाळी तसाच असतो आणि रात्री तसाच असतो. म्हणून त्याची चिंता तुम्ही करू नका. आणि ते समजून तुम्हाला काय विचारायचं ते विचारा. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एकीकडे अजित पवार लढाईची तयारी करतात, तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीने सुद्धा त्या मतदारसंघावरती दावा सांगितलाय. महेश लांडगेने एक बैठक घेतली आणि तयारी सुरू केली. आणि नंबर 3 त्याच मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा संवाद दौरा करतात. त्यांना श्रीरंग बारणेला
निवडूनच आणायचं. नाही नाही, तुम्ही एक लक्षात घ्या, निवडणुकीमध्ये अशा घटना सगळ्या घडत चालतात. तुम्हाला फायनल होऊ द्या ना. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की ही जागा आपणच लढवली पाहिजे, म्हणून त्याच्यावर वाद हे झालेले नाहीत, परंतु इच्छा जरूर प्रदर्शित केलेली आहे सगळ्यांनी, आणि म्हणून त्याच्यात चिंता आता करायचं काहीच कारण नाही. निर्णय जेव्हा पक्षाचे प्रमुख घेतील त्या टायमाला सर्व कार्यकर्ते हे कामाला लागतील. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आणि कोल्हापूरच्या पावनगडावरील मदरशे रात्रीतनं अतिशय गुप्तपणे हटवण्यात आले. आता यावरून गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली आणि ही सगळी कारवाई केली. हे बघा, जे इलिगल आहे ते इलिगल आहे. अनेकांनी आपल्या जे तुम्ही हिंदू संघटन म्हणतात त्या ठिकाणी सुद्धा अनेकांनी अनेक अत्याचार केलेले होते, हा इतिहास तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून अडसर एखाद्या काही गोष्टीचा मुद्दामून जाणून बुजून काही लोक करायचा प्रयत्न करतात, त्याला त्याच पद्धतीने उत्तर जेव्हा दिलं जातं तर त्या टायमाला हिंदूकडे जे काही बोट दाखवलं जातं हे चुकीचं आहे. तुम्ही इतरांवर आक्रमण कराल त्या टायमाला ते सर्व धर्मसमभावाच्या व्याख्यात बसवणार, आणि इतरांनी त्यांच्यावर होणारा अतिक्रमण जर रोखायचाच जरी प्रयत्न केला तर तुम्ही त्याला जातीवादी म्हणणार, हे बरोबर नाहीये. जातीमध्ये भांडणं लावण्याचा आमचा कोणताही हेतू नाही आणि आम्ही त्या करायच्या मनस्थिती सुद्धा नाही. आज मराठी पत्रकार दिन आहे. एकंदरीत पत्रकारिता आणि हा सगळा विषय कसं बघता तुम्ही? आज मराठी पत्रकार दिन, अनेक मान्यवरांची नावं आजही लोकांच्या स्मरणात आहेत. आचार्य अत्रेपासून तर शिवसेना प्रमुखापर्यंत, त्यामध्ये अनेक फळीतले नेते म्हणण्यापेक्षा पत्रकारातले ज्येष्ठ, त्यांनी जे काही योगदान या महाराष्ट्रासाठी दिलंय त्याचा खरंच सर्वांना अभिमान आहे. पत्रकारिता कशी असावी, आज ज्या पत्रकारितेला काही लोक बाजारू समजतात, परंतु त्यावेळेचे जे काही पत्रकार होते ते पत्रकार आजही असे अनेक पत्रकार आहेत ज्यांच्या शब्दाला, त्यांच्या लेखणीला एक आगळं वेगळं महत्व आज आहे. म्हणून या पत्रकारामुळे जो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो, त्यांना आमचं खऱ्या अर्थानं शुभेच्छा आम्ही देतोय. आणि हीच तशी पत्रकारिता भविष्यात त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे. संजय राऊत सारखं पत्रकार होऊ नका, एवढं फक्त तुम्हाला विनंती करतो. बाळासाहेबांच्या नंतरची पत्रकारिता संजय राऊत चालवतात, तोच प्रश्न होता. बाळासाहेबांचे तिथे स्टॉप करून टाकलं तुम्ही. बाळासाहेबच होते ते, म्हणून म्हणलं की काही लोक जी पत्रकारिता करतात तो माझा रोष इतर पत्रकारांना होता, तर अशा काही पत्रकारावर होता जे स्वतःची लेखणीचा वापर या समाजाच्या हितासाठी करण्यापेक्षा समाजामध्ये दुही कशी माजेल, समाजामध्ये फूट कशी पडेल आणि पक्षफोडाचं ट्रेनिंग कसं यांच्याकडून घेतलं जाईल यासाठी त्यांनी केलेले हे उद्योग हे आज महाराष्ट्र पाहतोय. अशा पत्रकारांपासून समाजानं सुद्धा सावध राहिलं पाहिजे, हे माझी त्यांना विनंती होती. भाजपला हरवण्यासाठी काँग्रेसनं देशव्यापी एक प्लॅन आखलेला आहे आणि तो मास्टर प्लॅन आहे असं त्यांचं म्हणणं आहे की लोकसभेमधील रणनीती वापरत सोनिया गांधी ही सगळी सूत्र आपल्या हाती घेणार आहेत आणि भाजपला आणि इतर सगळे त्यांना मोठं आव्हान देणार आहे, अशी रणनीती सुरू आहे. अरे सोनिया गांधी म्हणजे काय इंदिरा गांधी आहे का? ती एक बाई होती जिने या देशाचं नेतृत्व केलं. सोनिया गांधी आता मराठी सुधारला, हिंदी सुधारला असेल अशी त्यांच्याकडून अपेक्षा करू. त्यांचा मेगा प्लॅनच असतो, फक्त कागदावर असलेला प्लॅन हा अस्तित्वात नसतो. तो गरिबी हटावसारखाच त्यांचा नारा असतो. आजही त्यांचा प्लॅन म्हणजे तो कडी-कोंडी कुलपामध्ये असा बंद करून ठेवण्याचा प्लॅन आहे. त्याच्यामुळं आज देशामध्ये काहीही चित्र बदलणार नाही हे आपण पाहताय. आज नितीश कुमार असेल की इतर अनेक नेते आहेत, ते यांच्या पंक्तीला सुद्धा बसायची त्यांची इच्छा नाही. म्हणून इंडिया आघाडी काही होणार नाही. पुन्हा काँग्रेसला अकेला चलोराची भूमिकेत राहावं लागेल. आणि फक्त आता आम्हाला फक्त चिंता आमच्या उबाठा गटाची आहे, ते बिचारे काय करतील. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचं एक जोरदार धक्कातंत्र समोर येण्याची शक्यता आहे, कारण त्यातल्या 70 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या सध्याच्या खासदारांना डच्चू मिळेल आणि ते बहुतांश हे मंत्री आहेत देशात. पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, काय निर्णय घ्यायचा आहे तो त्यांनी घ्यावा. उद्धव ठाकरेंबद्दल संजय राऊत असं म्हटले की कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरेंनी घरात बसून राज्य चालवलं, लोकांना वाचवलं, पण तुमच्यासारखे घराच्या बाहेर पडून राज्य लुटलं नाही. तुम्ही घरात बसून राज्य चालवलं आणि अजित दादा कोरोनाच्या काळात 8:30 वाजता मंत्रालयात होता.
हा विरोधाभास नाहीये. मग शरद पवारांनी जे तुम्हाला चिमटे काढलेले की 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये 2 वेळा मंत्रालयात आले, त्याला उत्तर का दिले नाही तुम्ही? स्वाभिमानी आहात ना, तुम्हाला स्वाभिमान तुमचं जागृत होतो ना. त्याच उद्धव ठाकरे बद्दल शरद पवार साहेबांनी जे बोलले त्याला प्रत्युत्तर द्यायला पाहिजे होते. घरात बसून सत्ता चालवता येत नाही. मी घरात बसून गाडी 120च्या स्पीडने कशी चालवू शकतो असं जर म्हणण्यासारखं ते उदाहरण आहे. अरे तुला स्टेरिंग हातात घ्यावं लागेल, एक्सटेंटर दाबावं लागेल, तेव्हा ती गाडी पळते. घरात बसून मी ऑटोमॅटिक गाडी चालवली, मी ऑटोमॅटिक चंद्रावर गेलो, मी ऑटोमॅटिक सर्व शेतकऱ्याचा प्रश्न सोडवले. असं कसं होतं बाबा? वस्तुस्थिती काय याची जाणीव ठेवा. आजही तुम्ही घरात बसल्यामुळं लोक आज तुमच्यावर टीका करतायत. एकही उदाहरण असं तुमच्याकडे नाही ज्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण सर्वात लोकांच्या लक्षात राहिलं असं एखादं काम केलं. म्हणून लोकांच्याही मनात आहे आणि तुमच्याही मनात आहे की उद्धव साहेबांनी घरात बसावं. त्याचा तुमचं जे काही मनात आहे ते काम आम्ही करतो, आम्हाला तुम्ही सहकार्य करा. तुमच्या आधीच्या शिवसेनेकडून सध्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलं आहे आणि गिरगावामध्ये अरविंद सावंतासाठी आदित्य ठाकरे स्वतः मैदानात उतरणार आहेत आणि ते सभा घेऊन वा वा काय निशाणा साधणार? वा वा वा. आदित्य ठाकरे सभा म्हणजे बाळासाहेबांची सभा ना ती. काय काय चाललंय चिल्लर पोर खेळ? रणशिंग काय फुकतात? हे ऐतिहासिक शब्द वापरायचं बंद करा. अरविंद सावंतसाठी आता रणशिंग फुंकलंय. अरे महाराष्ट्रात फिरा ना बाबा, तर शेतकऱ्यांचं काय चाललंय ते पहा ना. त्या आरक्षणाच्या मुद्द्यावर जे रान पेटलं त्याच्याकडे लक्ष द्या ना. तुम्हाला टेंडर आणि ते मुंबई महानगरपालिका आणि त्याच त्या शेंबड्यात पडलेल्या माशीसारखं तिथंच घुटमाळीची सवय आहे ती आता बंद करा. लोकांना याच्यात काही इंटरेस्ट राहिलेला नाही. ओके. सिंधुदुर्गमध्ये एक बातमी अशी येते की सिंधुदुर्ग रत्नागिरीची महायुतीची जागा ही निलेश राणेंना मिळावी यासाठीचा आग्रह आहे आणि त्या ठिकाणी जे नारायण राणे राज्यपालपदी त्यांची वर्णी लागेल. या सगळ्या गोष्टीच्या ज्या अफवा चाललेल्या आहेत याच इलेक्शन काळामध्ये चालत असतात, त्याच्यावर चर्चा होत असते. अनेक लोक इच्छुक असतात, अनेक लोक पक्ष बदलत असतात. म्हणून या चर्चा जोपर्यंत आचारसंहिता लागत नाही तोपर्यंत ही चालत राहणार आहे. म्हणून यावर आता बोलणं उचित नाही. ज्या वेळेला ती निवडणूक लागेल त्या टायमाला कळेल की कोण कोणत्या पक्षात आहे. आजकाल कुणाचा कोणत्या पक्षात कधी जाईल याचा काही भरोसा नाही. म्हणून आम्ही जे काही बोललोय भूकंप होईल किंवा हे सर्व होईल त्या अनुषंगानेच आम्ही सुद्धा हे असे स्टेटमेंट दिलेले आहेत. म्हणून थोडं थांबा, वाट पहा. 10 तारीख ही अत्यंत त्यांच्यासाठी महत्वाची आहे आणि 10 तारखेला मला वाटतं आता 4 दिवस बाकी आहेत. 4 दिवसानंतर कोण कुणाला पेढा भरतोय हे तुम्हाला पाहायला मिळेल. आता तुमची शिवसंकल्प यात्रा आजपासून सुरू होते महाराष्ट्रात आणि ती शिवसंकल्प यात्रा कशासाठी असा लोकांना प्रश्न पडलाय. तुम्ही तर म्हणता की आम्ही काम केले वगैरे. आम्ही लोकात जायची आमची मानसिकता आहे. आम्ही दरवेळेला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे जनतेमध्ये राहू इच्छितोय. आम्हाला घरात बसून राज्य चालवायचं नाही. म्हणून आजही मुख्यमंत्री मुंबईच्या रस्त्यावर उभे राहिलेले तुम्हाला दिसत आहेत. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा अशी घटना कधी झालेली नाही, ती घटना आजही मुख्यमंत्री करतायत. तुम्ही पाहिलं रात्री मुख्यमंत्री येतो तर सकाळी पुन्हा आमच्या कार्यक्रमाला ते हजर आहेत. काम करत राहिलं पाहिजे. मुख्यमंत्र्याचं एक वाक्य सर्वात महत्वाचं, तुम्ही टीका करा, आम्ही काम करू, आम्ही कामाने तुम्हाला उत्तर देऊ. हेच आमच्यासाठी महत्वाचा विषय आहे. आता एक बातमी आली की पोलीस कर्मचाऱ्यांवर हात उचलणाऱ्या आमदारांचा विषय फार चर्चेत होता, संताप व्यक्त होता. आता त्या आमदारांवर गुन्हा दाखल झालेला आहे. जी कायदेशीर प्रक्रिया ती झाली असेल त्याबद्दल काही चिंता करण्याचं कारण नाही. एक गोष्ट अशी झाली की अजित आपले रोहित पवार यांच्या कारखान्यावर आयकरांनी छापे घातलेले आहेत आणि त्यामुळे सुद्धा आता पुन्हा निवडणूक आली की मग हे वॉशिंग मशीन सुरू होणार असा वडेट्टीवारांनी आरोप केला होता. निवडणुकीच्या तोंडासमोर विरोधकांना त्रास देण्यासाठी असं सगळं केलं जातं असा आरोप होतोय. नाही, या आरोपाला काही तुम्ही गांभीर्य घेऊच नका. यांच्या आरोपाला यांनी केलेले पाप जे आहेत ना, हे पाप आता धुण्याचं काम आता ते वॉशिंग मशीनच्या माध्यमातूनच मोदी साहेब करतायत. तुमची जे तुंबड्या भरल्या होत्या ना, मग एकीकडे तुम्ही आता विषय वाढला तर तो काही जाता येईल, लांबपर्यंत जाता येईल. ज्यांची 10 रुपये कमवायची अवकत नाही त्यांच्या नावावर करोडोची संपत्ती जेव्हा येते त्या टायमाला प्रश्नचिन्ह हे उपस्थित होतात. कशामुळे का कशी येते संपत्ती एवढी?
ज्याला मुसरुड फुटलं नाही तो 100-200 कोटीचा मालक. अरे ही सोन्याची काडी कोणती तुम्हाला भेटली ती आम्हालाही द्या ना. लोकांना कळत नाही का? मग हे असं एवढीच काही अडमाप संपत्ती जी गैरमार्गाने कमवलेली आहे त्याच्यावर जर छापे पडले त्यात दुःख मानण्याचं काय कारण आहे? एकीकडे शेतकरी उपाशी मरतोय त्याची चिंता नाही, पण यांच्या प्रॉपर्टीवर छापे पडले की त्याची बातमी होती. यांना एकदा कळू द्या की या भारतामध्ये, या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये कुठेही चुकीचं काम जर केलं तर एक दिवस त्याचे फळं आपल्याला भोगावे लागतील. याचं ज्वलंत उदाहरण आमचे नागपूरचे जे आहेत, 20 वर्षानंतर निकाल लागला, आज ते जेलमध्ये आहे 20 वर्षानंतर. त्यावेळेला भाजपचं राज्य या देशात नव्हतं ना महाराष्ट्रात नव्हतं. त्या टायमाच्या केसचा निकाल जर 20 वर्षानंतर लागू शकतो आणि आरोपीला जर शिक्षा होऊ शकते, हे उदाहरण प्रत्येकाने नजरेसमोर ठेवलं पाहिजे. मग ईडीचा छापा पडला, दोषी नसाल बाहेर या, दोषी असाल तर जेलमध्ये जाल, हे मात्र निश्चित आहे. म्हणून ईडीची भीती बाळगण्यापेक्षा स्वतःच्या मनाला स्वतःची भीती बाळगा. आपण जे केलेलं पाप आहे ते पाप दरवेळेला लपल्या जाणार नाही, एक दिवस ते उघड होणार आहे. नाही, वॉशिंग मशीनचा वापर करून काही भाजपला मिळवायचं असं त्यांचं अरे म्हणणं कशाची का? वॉशिंग मशीन? उमेदवारांना यांना हे शब्द फक्त सुचतात. जे टोमणे मारणारे लोक यांना असे शब्द सुचतात, वॉशिंग मशीन आणि हे ते. तुमच्याकडे आहे का नाही ती खरबोची संपत्ती? काय शेतात कामाला गेले होते? कुठून आणले ते संपत्ती? 13वे अवतार म्हणून मोदी कृष्ण म्हणजे इंद्राचं 13वा विष्णूचे 13वे अवतार. 13वा अवतार मोदींना मानलं जातं. पण हे लोक ईव्हीएम काढून बॅलेट पेपर लावायला का घाबरतात? 13वा अवतार मला कोटी देव जरी आले ना तरी मोदींना जिंकू शकून देत मोदींना जिंकू शकतो. मोदी जिंकणार नाही जर बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली तर. 13वा अवतार जर समजत असेल संजय राऊत, तर संजय राऊतने रोज मोदींचे पाया पडले पाहिजे. देव बघतायस ना तू, त्यांचे पाया पड. आणि दुसरीकडे तो म्हणतो की 32-33 कोटी देव जरी आले तर ते जिंकणार नाही. मग जर त्यांना तुला एवढा जर आत्मविश्वास आहे तर त्यांच्यावर बोलण्यापेक्षा पक्षाचे धुरा सांभाळ. उद्धव साहेब तसे काही करत नाहीत. आता यांनी ती धुरा सांभाळावी आणि देशाचं नेतृत्व करावं. उद्धव ठाकरेंचा चेहरा दाखवण्यापेक्षा स्वतःच पंतप्रधानचा उमेदवार म्हणून जरी आला तर आम्हाला काही आश्चर्य वाटणार नाही, कारण की वेळेची जत्रा फक्त तिथंच भरलेली आहे. नोव्हेंबर गेले, जानेवारी पण हुकला. सुधीर भाऊ, वाघनखं कुठपर्यंत आली असा सवाल काँग्रेसने केलेला आहे. वाघनखं जेव्हा येतील तर पहिल्यांदा सुधीर भाऊला सुद्धा माझी विनंती राहील, ते फक्त पहिले काँग्रेसला दाखवा, त्या मारू नका, तसे ते मेलेले आहे. म्हणून त्याची चिंता करायची काम नाही. आमचं काम आम्ही इमानीद्वारे करतो हे महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे, त्यामुळे त्यांचा विश्वास आमच्यावर आहे. पण या तारीख पे तारीखवर हे लोकांना कुठं बोलताय? आता हे तारीख पे तारीख देवदेवचं राम मंदिर बनवलं ना, ते तारीख पे तारीख देऊन नखं सुद्धा वाघनखं सुद्धा येतील. त्याची चिंताच करू नका. जे तुम्हाला आयुष्यात जमलं नाही ते सर्व काम आम्ही करू, फक्त तुमचा सहकार्य आम्हाला राहू द्या. संजय राऊत काही जरी बोलले तर त्याचं ऐकू नका. तुमचा छुपा पाठिंबा आम्हाला कायम राहू द्या, हे तुम्हाला आमची विनंती राहील. वडट्टीवार असं म्हणाले की आता परत दंडवारी ऐका नाही, राम मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत नाशिकमध्ये मोठी, आणि त्या सभेत महाआरती करणार आणि मोदींची 12 तारखेला रोड शो झाल्यानंतर लगेच 10 दिवसांनी त्या ठिकाणी उद्धव ठाकरे जाऊन उद्धव ठाकरेंनी जी काही ते 23 तारखेचा कार्यक्रम हा पूर्वी डिक्लेअर केलेला आहे त्याचा आणि राम मंदिर उद्घाटनाचा काही संबंध नाही. 95 साली बाळासाहेबांनी सुद्धा त्याच मैदानावर दार उघड बय दार उघड हा एक स्लोगन देऊन तिथं आम्ही सभा घेतली होती. त्या सभेचा आम्ही साक्षीदार आहोत आणि तोच प्रयत्न किंवा त्याच पद्धतीचा प्रयत्न उद्धव ठाकरे करतायत. म्हणून त्याला याच्याशी जोडण्यात काही अर्थ नाही. ते प्रत्युत्तर काय देणार आहे ते महाराष्ट्राला माहीत आहे. 2-4 टोमणे मारतील आणि पुन्हा नंतर 23 तारखेच्या कार्यक्रमानंतर ते स्वतः रामलल्लाच्या दर्शनाला जातील. 1-2 दिवसापूर्वी 2 दिवसापूर्वी पासून कदाचित ते संजय राऊतला न भेटल्यामुळं आज त्यांनी 22 तारखेला राम मंदिराचं जे उद्घाटन आहे ते आनंदात साजरा करा हा प्रेमाचा सल्ला त्यांनी दिला आहे. हा परिणाम मला वाटतं आता त्यांच्या लक्षात आलेला आहे. आपण विरोध करण्यापेक्षा आनंदात सहभागी झालेलं कधीही चांगलं, हे त्यांनी जे मत व्यक्त केले त्याचे खरंच मी मनापासून आभार मानतो. संजय राऊत म्हणालेले आहेत की मागच्या दरवाजानं भाजपला मदत करणारे जे आहेत त्यांची मदत आता बंद होणार आहे. आता जे माझ्या दर्जाने आम्हाला मदत करत होते, भाजपला करत असतील, कुणाला करत असतील,
आता ते उघडपणे करतील हे संजय राऊतला माहिती आहे. म्हणून मागचा दरवाजा आता राहिला नाही तर पुढच्या दरवाज्यातून लोक आमच्याकडे येतील एवढं मात्र निश्चित. डॉक्टर चला. चल. होतं ते इतकी घाई करू लागली. नाही आता त्याला कंटिन्यू करायचं होतं ते वाघनकाचा विषय. आपण ते बोलू. नाही, ते वाघनका संजय राऊत नाही असं म्हणाले, वडेट्टीवार असं म्हणाले की त्यांनी ट्विटरवर ट्विट केलेलं आहे की नोव्हेंबरला आणणार होते, नोव्हेंबर हुकला, जानेवारी हुकला, आता नेमकं ही वाघनका कधी आणणार, का त्याच्यासाठी पुन्हा लंडनवारी करणार, का पुन्हा नवीन तारीख देणार, असा एक खोचक सवाल केलेला आहे. अहो एखाद्या सरकारमधल्या मंत्र्यांनी त्याच्या खात्यासंदर्भात असलेल्या म्हणजे संबंधित विभागातर्फे जर काही प्रयत्न करत असेल त्याला काही कालावधी लागत असेल तर त्याच्यावर एवढी चिंता करण्याची काही गरज नाही. वाघ नखे आणून आम्हाला कुणाच्या पोटातला कोथळा बाहेर काढायचं नाही तर ते जनतेला महाराजांचा इतिहास सांगायचा आहे. म्हणून तुम्ही त्या वाघनकाची चिंता करू नका, ते लवकरच येतील आणि योग्य वेळेला येतील. आम्ही कोणतेही काम योग्य वेळेला योग्य ठिकाणी निश्चित करतो हे त्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. म्हणून ती योग्य वेळ आता आलेली नाही, येईल त्या टायमात ते वाघनखे निश्चित त्यांना आम्ही दाखवू. तुम्ही सुधीर भाऊंना काहीतरी आवाहन करणार होते किंवा ते वाघनका संदर्भात? नाही सुधीर भाऊला हेच सांगतोय की बाबा ते वाघनखे आणलं तर पहिले त्यांना दाखवा, मारू नका. नाही तर त्याच्याच भांडवल करायला बसलेत. हे यांना आता भांडवल करण्यापेक्षा दुसरं कोणताही उद्योग यांच्याकडे राहिलेला नाही. जे आपण स्वतः काही करायचं नाही आणि लोकांवर बोट दाखवायचं ही परंपरा आता यांच्यामध्ये रूढ झालेली आहे. काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, उभाटा असो, यांनी टीका करणं हेच त्यांचं शस्त्र मानलेलं आहे आणि लोक यांच्या टीकेपासून आता दूर जायला लागलेले आहेत. ते आमच्याबरोबर राहतील. लोकसभा आणि विधानसभा आम्ही त्यामुळे प्रचंड मताने त्याच्या आशीर्वादाने निवडून येऊ एवढं मात्र निश्चित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.